हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम 10वी मध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, 10वी ची वार्षिक परीक्षा आता 15 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे। अनेक विद्यार्थ्यांचं तर त्याच्यामुळे धाबदान आणलेलं आहे। अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे, परंतु तरीही आपला अभ्यास झालेला आहे याची खात्री त्यांना वाटत नाही, याचा आत्मविश्वास त्यांना वाटत नाही। याचा आत्मविश्वास कसा निर्माण करावा याचं मार्गदर्शन आजच्या या व्हिडिओमध्ये केलेलं आहे। आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो की अजय आणि विजय या नावाचे दोन विद्यार्थी आहेत। ते दोघेही एका वर्गामध्ये शिकतात। त्यातला अजय जो आहे हा फक्त ते प्रॉब्लेम त्याच्याकडे पाहणार आहे, तर विजय मात्र त्याचे जे सोल्युशन आहे त्याच्याकडे पाहणार आहे। अर्थातच अजय हा बॅक बेंचर आहे, मागे बसून टिवल्या बावल्या करणं हा त्याचा वर्षभराचा उद्योग, तर विजय मात्र नियमितपणे अभ्यास करतो। त्याचा अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि परीक्षेसाठी तो तयार झालेला आहे। अजयला मात्र प्रश्न पडला की आता एवढा मोठा अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा, परंतु विजय त्याला मदत करेल याची त्याला खात्री आहे। त्यामुळे अजय विजयकडे गेला। अजयनी विजयला सांगितलं, अरे बाबा, माझा जो मेन प्रॉब्लेम आहे ना तो म्हणजे मला अभ्यासच करा असं वाटत। मी ज्यावेळेस अभ्यासाला बसतो ना असं वाटतं थोड्या वेळाने करू, 15 मिनिटांनी करू, 20 मिनिटांनी करू, उद्या करू, असंच होतं। आणि मी सगळी तयारी करून अभ्यासाला बसतो, परंतु तरी माझा अभ्यास काही होत नाही आणि वेळ वाया गेला की माझा मलाच खूप पश्चाताप होतो आणि पुन्हा ते अभ्यास करायचं राहूनच जातं। याच्यावर काही उपाय आहे का? विजय म्हणाला, हो, याच्यावर एकदम उपाय सोपा आहे। त्याला म्हणतात 30 सेकंदात डिसिजन। हा खरं म्हणजे शास्त्रीय उपाय आहे। आपल्याला जे करायचं किंवा नाही करायचं तर त्याचा पटकन 30 सेकंदामध्ये डिसिजन घ्यायचा। अभ्यास करायचा की नाही असा विचार आला की 30 सेकंदाच्या डिसिजन घ्यायचं। थोडा का होईना वेळ मी अभ्यास करणार आहे, मी अर्धा तास अभ्यास करेल, मी 15 मिनिटं अभ्यास करेल, परंतु तो डिसिजन घ्यायचा आणि लगेच अभ्यासाला सुरुवात करायची। याच्यामुळे आपल्याला ही जी पुढे ढकलण्याची वृत्ती असते ती हळूहळू कमी होते। अजयला मोठं बरं वाटलं। तो म्हणाला, अच्छा, मी हे करीन, परंतु अरे खूप अभ्यासक्रम आहे, वर्षभर जो मी नीट अभ्यास केलेला नाही आणि या 15 दिवसामध्ये मी आता कसं काय अभ्यास करणार आहे? विजय म्हणाला, त्याच्यावरही उपाय आहे। त्याला म्हणतात रिव्हर्स सेव्हिंग मेथड। म्हणजे काय करायचं की 4-5 प्रश्नपत्रिका घ्यायचा। आता यातला जो प्रश्नाचं उत्तर तुला येणार नाही तो धडा तुझा व्यवस्थित झालेला नाही असं समजायचं। आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घे अजय, या ज्या प्रश्नपत्रिका येतात त्याच्यामध्ये 80-20चा वापर केलेला असतो। म्हणजे 20% धडे असे असतात का ज्याच्यातून 80% प्रश्न येतात। त्यामुळे आपला जो अभ्यासक्रम आहे त्यातले 20% धडे जरी आपण नीट केले तरीही आपल्याला 80% मार्क मिळू शकतात। अजय म्हणा, अरे ते सगळं ठीक आहे, परंतु मला आहे ना अभ्यास करायला वेळच मिळत नाही, वेळ कसा काय काढू? विजय म्हणाला, हे बघ, पहिल्यांदा तू तुझा मोबाईल निदान 8-10 दिवसासाठी तरी बाजूला काढून ठेव। मोबाईल बाजूला ठेवल्याशिवाय तुला वेळ मिळणार नाही। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंटिन्यू अभ्यास करायचाच नाही। अरे काय करायचं तुला सांगू का? साधारण 40 ते 45 मिनिटं अभ्यास करायचा आणि 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा। पुन्हा एकदा मनाला सांगायचं की मी 40 मिनिटं अभ्यास करणार आहे, पुन्हा 40 मिनिटं अभ्यास करायचा, पुन्हा 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा। म्हणजे अशा पद्धतीने 40-40-40 असं जर केलं तर 2 तासाचा अभ्यास आपला होतो आणि आपलं मन त्यावेळेस अतिशय प्रफुल्लित राहतं, अलर्ट राहतं आणि आपण जे वाचलेलं आहे ते आपल्या लक्षात राहतं। तर विजयने सांगितलं, मात्र अजय, एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस तू अभ्यास करशील त्यावेळेस असा विचार मनात आणायचा की आता मला वाचायला पुन्हा वेळ मिळणार नाही, त्यामुळे जे वाचेल ते मनापासून वाचेल आणि लक्षात ठेवेल असा विचार करून जर तू अभ्यास केला तर तुझ्या ते लक्षात देखील राहील। अजयने पुन्हा विजयला विचारलं, अरे तू ते जे सांगतो ते मला पटलं आहे, परंतु मला असा प्रश्न पडला आहे की मी नेमका कशाचा अभ्यास करू? मी गाईड वाचू का टेक्स्टबुक वाचू का व्हिडिओ पाहू तेच मला कळत नाही। त्याच्यावर विजय म्हणाला, हे बघ, आता परीक्षेसाठी फक्त 15 दिवस राहिले, त्यामुळे नवीन कुठलाही मार्ग तू अवलंबू नको। फक्त आपल्या सरांनी आपल्याला जे शिकवलेलं आहे ना ते तू महत्त्वाचं ते कर। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेक्स्टबुक्स वाचायलाच पाहिजे। आपल्या सरांनी किती वेळा आपल्याला सांगितलं की टेक्स्टबुकचा अभ्यास तुम्ही अगदी सखोल करा। तुम्ही जितक्या वेळा टेक्स्टबुक वाचा तेवढे तुम्हाला मार्क मिळतील। याचं कारण असं आहे की 10वीच्या वार्षिक परीक्षेत जे प्रश्न येतात त्यातले 80% प्रश्न आपल्या टेक्स्टबुकमधून येतात आणि उरलेले जे 20% प्रश्न आहेत ते मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधून येतात।
त्यामुळे आपण या 15 दिवसात मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका देखील टाईम लावून सोडवणार आहोत. तू देखील टाईम लावून त्या सोडव, म्हणजे तुझा अभ्यास पूर्णपणे होईल. आणि आपल्या सरांनी आपल्याला जे शिकवलेलं आहे, आपलं जे टेक्स्टबुक आहे त्याचाच फक्त रेफरन्स घ्यायचा. टेक्स्टबुक वाचण्याशिवाय दुसरं काही जरी केलं नाही तरी तुला 10वीच्या परीक्षेत 80-90% मार्क नक्की मिळू शकते. अरे मला तर प्रत्येक विषय खूप अवघड वाटतो. एखादा धडा अवघड असला ना तर तो मला करायचीच इच्छा होत नाही. काय करावं काही समजत नाही. विजय म्हणाला अरे त्याच्यावर उपाय आहे. अजय म्हणाला हो त्याच्यावर काय उपाय. अरे काय करायचं, प्रत्येक धड्याचा काही ना काही भाग आपल्याला येतो, काही ना काही भाग आपल्याला आवडतो, सोपा भाग तो आपल्याला वाटतो. त्यामुळे कुठल्याही विषयाची जी सुरुवात आहे ना ती सोप्या भागापासून करायची. आधी सुरुवात सोप्यापासून करायची आणि मग अवघडकडे जायचं. मी तर असंच करतो बाबा. अजय म्हणाला अरे आपल्या सरांनी आपल्याला सांगितलं होतं की परीक्षेच्या शेवटच्या काळामध्ये रिव्हिजन करा, रिव्हिजन करा. पण आता रिव्हिजन नेमकी काय करायची एवढं. विजय म्हणाला अरे बाबा रिव्हिजन करायचे म्हणजे काही सगळे धडेचे धडे नसतात वाटत. फक्त महत्त्वाचे जे पॉईंट आहे ना, मुद्दे आहे ना, नोट्स आहे ना, त्याच फक्त वाचायचा. अंडरलाईन केलेले शब्द आहे ना तेच फक्त पाहायचे. ते जर पाहिले तरी आपल्याला पूर्ण धडा आठवतो. मात्र अजय म्हणाला हो मी नक्कीच करतो, परंतु आणखी एक प्रॉब्लेम आहे. अरे मी ज्यावेळेस अभ्यासाला बसतो ना माझ्या मनात विचारांचं खूप काऊर माजतं. परीक्षेत मी नापास झालो तर काय होईल, मला कमी मार्क मिळाले तर काय होतील, माझ्या आईवडिलांना काय वाटेल, टीचर मला काय बोलते, तुम्ही मित्र मला हसाल, याची मला चिंता वाटते रे. विजय म्हणाला अरे हे विचार सगळ्यांच्याच मनात येतात. आता एकच गोष्ट लक्षात ठेव, आपल्या हातात फक्त 15 दिवस आहे. या 15 दिवसात मनापासून अभ्यास करायचा. जेवढा वेळ आहे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे अभ्यास आहे. तो जर अभ्यास करण्यामध्ये आपण वेळ घालवला तर आपल्याला हे विचार सुचणारच नाही. अरे अजय एक गोष्ट लक्षात घे, हे 15 दिवस जर आपण चांगला अभ्यास केला तर आपलं आयुष्य बदलणार आहे. ही संधी आहे, मी तर त्याचा उपयोग करून घेणार आहे बाबा. तू सुद्धा करून घ्यावाची माझी मनापासून इच्छा आहे. अजय म्हणाला अरे विजय तुला भेटल्यामुळे मला खूप गोष्टी माहीत झाल्या. मी आता मनापासून अभ्यास करेल. 15 दिवस इतका अभ्यास करतो, तुझ्या इतके जरी नाही तरी तुझ्यापेक्षा थोडेसे कमी मार्क मलाही देखील निश्चित मिळतील. विजय म्हणाला अरे निश्चितच मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या एका मित्राला तो जरूर शेअर करा आणि यामध्ये दिलेले जे मुद्दे आहेत त्याच्यावर अंमलबजावणी करा. आणि 10वीच्या वार्षिक परीक्षेत तुम्ही जेवढे ठरवलेले आहेत तेवढे मार्क निश्चित मिळवा. प्रत्येकाला बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक.